अंगती संताचिया तेथे राम नाम होईल श्रवण घडेला भोजन उचिष्टाचे थोडं प्रबलन घेऊन द्या रिटर्न मॉनिटर पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग प्रथम नमन जय जय श्री राधा रमण जय जन बाला किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर राधे मेरी स्वामिनी राधे मेरी स्वामिनी मेरा जी को दास जन्म जन्म मोहि दीजो श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन
कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग जगद्वंदनीय वारकरी भूषण देहूचे सुप्रसिद्ध साधू संत श्रेष्ठ जगात गुरु तुकोबारायांचा संत प्रकरणात मोडणारा अभंग आहे। हा अभंग तुकोबारायांचा आहे, लक्ष देऊन ऐका। अभंग फार सुंदर आहे, काहीतरी या अभंगातून घरी घेऊन जाण्यासारखं आहे, म्हणून लक्ष देऊन ऐका। हा अभंग तुकोबारायांचा आहे। कोण तुकोबार आहे, कुणाला तुकोबार आहे म्हणायचं? वारकरी संप्रदायाचा कळस म्हणजे तुकोबार आहे। तुकोबार म्हणजे सामान्य नाही, रामेश्वर भट्टांनी देखील आरतीमध्ये ज्यांचं वर्णन करावं ते तुकोबार आहे। तुकोबारांचं अजून काय बोलावं, कुणाला तुकोबार आहे म्हणायचं? ऐका, वारकरी संप्रदायाचं नाक, लक्ष देऊन ऐका बरं का। बाकीचे आता सगळे बसून घ्या। विठाला विठाला ऐका, वारकरी संप्रदायाचा नाक म्हणजे काय? तुकोबार आहे। कारण माणसाचं नाक फार महत्वाचं असतं। माणसाचं, लक्ष देऊन ऐका बरं का, माणसाचं नाक फार महत्वाचं असतं। माणूस किती गोरा असू द्या, लक्ष देऊन ऐका बरं का, माणूस कितीही गोरा गोमटा असू द्या, आणि नाक जर बस स्टँड असेल तर चालन का? हा, कळतंय ना माझं बोलणं? माणूस काळा सावळा असू द्या, पण नाक कसं पाहिजे? बोला ना, कसं पाहिजे? नाक धारदार पाहिजे, नाक धारदार पाहिजे, पण नाकाला धार नसली पाहिजे। तसं वारकरी संप्रदायाचं नाक म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे। विठाला विठाला ते तुकोबार या अभंगामध्ये खादिये परी भावी त्याची द्वारी श्वान याती। जीवन जगत असताना माणसाने एकदा का होईना जीवनामध्ये संतांची संगत केली पाहिजे, व्हायलाच पाहिजे। ऐका, तुकोबार संतांची संगत का करा असं का म्हणतात, पण त्याच्या अगोदर संतांची संगत करण्याकरता तुकोबार म्हणतात तुम्ही श्वान झालात तरी चालेल। श्वान म्हणजे काय? झोपले का गाय? श्वान म्हणजे काय? तुम्ही म्हटलं आता हे कीर्तन संपुस्तवर राहणार का? कारण आमच्या दिदींची, सोनल दिदींची परंपरा आहे ती। लक्ष देऊन ऐका, श्वान म्हणजे काय? तुकोबार म्हणतात संतांची संगत करणं जीवनामध्ये महत्वाची का आहे, त्याकरता तुम्ही श्वान झालात। ऐका, लक्ष देऊन ऐका, बडबड करू नका। कुत्रा झालात तरी चालेल, पण संतांची संगत करा। फायदा काय होईल? तुकोबार म्हणतात तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे। जे संतांनी नामस्मरण केलेलं आहे ते आपल्याला सुद्धा करण्याकरता मिळेल। लोक म्हणू लागले का हो तुकोबार संतांची संगत करण्याकरता दुसरा एखादा पर्याय असेल? कुत्रा तर कोणी होऊ शकत नाही, पण संतांची संगत तुम्ही म्हणता ना संतांची संगत करा, पण दुसरा एखादा पर्याय असेल तर आम्हाला सांगा। तुकोबार म्हणतात कामारे बटिक सेवेचा सेवक, दीनपणे रंग तेथे भले। संतांच्या द्वारी घरी सेवक म्हणून राहा, द्वारी दीन दुबळे राहा, भिकारी म्हणून पडून संतांच्या घरी राहा आणि संतांची सेवा करा। आता लोक फार हुशार आहेत बघा। लोक म्हणू लागले का हो तुकोबार तुम्ही म्हणता संतांची संगत करा, पण संतांची संगत करून नक्की आम्हाला फायदा काय मिळेल? काय फायदा होईल? मला खरं सांगा पुरुष मंडळ, सध्या जग जे चाललंय हे कशाच्या पाठीमागे चाललं? कशाच्या? सध्या जग जे चाललंय हे कशाच्या पाठीमागे चाललं? तुमच्या तिकडे, तुमच्या भागाला जास्त पीक कोणतं आहे? सोयाबीन। अजून? हा, मला सांगा, सोयाबीनला जर चांगला भाव लागला तर आपल्याला काय मिळेल?
पैसा म्हणजे काय त्याच्या पाठीमागे फायदा आहे, बरोबर का ना? फायदा म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला काय पाहिजे? फायदा पाहिजे, बरोबर ना? आता आम्ही एवढ्या दुरून आलो कशाला? कीर्तनाला तरी म्हणा फायदा. ऐका, प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला काय पाहिजे? फायदा पाहिजे. लोक फार हुशार आहे म्हणे का हो तुकोबर आहे, आम्ही संतांची संगत करू, संतांची सेवा सुद्धा करू, पण आम्हाला फायदा नक्की काय मिळेल? तुकोबरा म्हणतात, अरे वेळांनो, जे राबराब कष्ट करून संसारामध्ये जे तुम्हाला मिळत नाही ते सुख समाधान फक्त संतांच्या संगतीमध्ये मिळेल. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची. असं नाही म्हटले, तुका म्हणे थोडं म्हटलं का? नाही, तुका म्हणे सर्व सगळं सुख संतांच्या संगतीमध्ये. विठ्ठल भगवंताच्या कृपेने चालत असलं अखंड हरिनाम सप्ताह ज्ञान यज्ञ सोहळा, या सोहळ्यातील आज 5व्या दिवसाची पंचम दिवसाची कीर्तन रूपी सेवा पुष्प माझ्याकडे भगवंताच्या कृपेने आलेला आहे. ज्यांनी या ठिकाणी मला येण्याकरता फोन केला, सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, सर्व कमिटी मंडळ असतील, त्यामध्ये ज्यांनी विशेष मला या ठिकाणी येण्याकरता फोन केला, आपल्याच गावातील असणारे गोड ज्यांचं जीवन आहे रामभाऊ दादा लाड यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आली. बाबांनी संपर्क साधला आणि ज्यांचं आज संत पूजन आहे आणि ज्यांचं संत भोजन सुद्धा होतं, आज ज्यांचं संत पूजन आहे, तुमच्या तिकडे कीर्तन सेवा म्हणतात का? हा हा, कीर्तन सेवा ज्यांची आहे सौभाग्यवती शांताबाई मनोहर ढोले. आता ढोले म्हटल्याच्या नंतर ज्यावेळेस त्या युट्यूबला पाहत होते, आमचे महाराज असतील जे गुड अशी शिंत वाजवतात, ढोले आडनाव बघून त्यांनी माझं कीर्तन घेतलं बरं का. नाही नाही, भावकी नाही, हे मायाचं आडनाव आहे, भावकी दानच नका. ताईंना सांगितलं, आईंना सांगितलं, मी आई माझं आडनाव ढोले आहे पण मी भावकी नाही, मी माहेरात आले. विठ्ठल खरं देवाची कृपा म्हणावं लागेल. दिवाळी झाली, भाऊबीज झाली, तिकडे जाणं झालं नाही, पण देवाच्या कृपेने इथं येणं झालं ढोले परिवाराकडे. आज ज्यांचं संत भोजन होतं, अंजनाबाई लक्ष्मण पोपळगट गोड असं ज्यांच्या घरी भोजन झालं, आईजींचे धन्यवाद देते, आभार व्यक्त करते. ज्यांची गोड अशी गायनाची साधने हरिभक्त पारायण, ज्यांचं गोड असं तुम्ही कीर्तन श्रवण केलेलं आहे, माझ्या गुरुस्थानी असणाऱ्या ज्यांचं गोड असा आवाज आहे, शिवानंद ताई पांचाळ ताईंकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमच्या द्वारका ताई त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्यांच्या मुखातून आपण सुंदर अशी भागवत कथा श्रवण करत आहात, निर्गुणताई इंगळे असतील त्या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही म्हणताल ताई यांच्याकरता टाळ्या का? लक्ष देऊन ऐका बरं का, विशेष आहे. कारण एका कीर्तनकाराने किंवा एखाद्या भागवतचार्याने एखाद्याच्या दुसऱ्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणं किंवा येऊन बसणं त्याकरता काहीच फार मोठं लागतं. मृदंगाची गोड अशी साथ देणे हरिभक्त पारायण गजानन महाराज का? वैभव महाराज का? वैभव महाराज आता ते वाजवतात एवढे भयान. तुमचा मुलगा आहे? अरे वा, गजानन महाराज तिथे. बर बर. कुणी कन्यापुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. हा पण मुलगाच आहे. तुम्ही उठता घेतला काय सप्ता? मी तर म्हटलं का कोणा कोणी चालली याची काय मिळच लागण. पण खरंच आजच आले, आजच आले का? वा, आमचं भाग्य म्हणावं लागेल महाराज, तुम्ही आलात म्हणून. खरंच आनंद वाटला बरं का. सगळा परिवार पारमार्थिक या ठिकाणी आहे. सगळ्यांचे विशेष आभार. महाराजही गुड वाजवतात. महाराजांचं नाव काय? ईश्वर महाराज पांचाळ. ईश्वर महाराज पांचाळ महाराजांच्या करता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जे या ठिकाणी गोड अशी सिंथची साथ देतात.
गजानन महाराज ढोले असतील त्यांची मनापासून आभार व्यक्त करते, त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जे संसारामध्ये परमार्थामध्ये मला साथ देतात, माझे पती गायके महाराज असतील, महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे नाही तर कीर्तन झालं म्हणजे डासपूस जीवाला नाही, तसं त्यांचा स्वभाव नाहीये. जे गोल अशी आमचे ज्यांचं इथं चॅनल आहे, महाराजांचं नाव काय? गजानन महाराज. वा, महाराजांचे आभार व्यक्त करते. महाराजांकरता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. गोल असं शिष्टम आहे आमच्या शिष्टमौली दादा करता सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आमचे पेटी मास्तर बाबा असतील, आमच्या महिला मंडळाकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अभंग तुकोबारायांचा आहे. या अभंगामध्ये तुकोबारा वर्णन करतात, संत समागम एखादी परी व्हावी त्याची द्वारी श्वान याती. संतांची संगत करा. का तर संतांच्या संगतीमध्ये गेलं की तसं जीवन घडत असतं. जशी संगत तसं जीवनाला वळण मिळत असतं. बघा, जीवन घडत असतं. म्हणून संतांची संगत फार महत्वाची. किती महत्वाची आहे? संतन के संग लागणे ताईला फॅन आहे तसं काही नाही. आता सध्याला पावसाचे दिवस आहे, गरमटही तेवढी सुटली. खरंच इथं आल्याच्या नंतर सप्ताह बघून महायज्ञ पाहून खरंच मनाला आनंद वाटला बरं का. कारण महिला सप्ताह करणं सोपं नाही. महिला सप्ताह करणं पुरुष मंडळ वाटतं तेवढं सोपं आहे का? नाही. बोलून जाऊ का? मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते. मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते. गायनाचार्याच्या कंठात ताकद लागते. कीर्तनकाराच्या पेट्यात ताकद लागते. पण एवढं सगळं गोळ करणं सोपं नाही बरं का पुरुष मंडळ. तुमच्या सुद्धा नोटात ताकद लागते. संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतांची संगत जीवनामध्ये घडली पाहिजे, व्हायलाच पाहिजे. का तर संत जीवन जगले स्वतः करता नाही, स्वार्था करता संतांचं जीवन नाहीये. संतांचं जीवन परार्थी आहे, परार्थी आहे. लक्ष देऊ नये का? स्वार्थ आणि परार्थ बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. एक वर्ग असा आहे जो स्वार्थही साधत नाही आणि परार्थही साधत नाही. दुसरा वर्ग असा आहे जो स्वार्थही साधतो आणि परार्थही देखील साधतो. तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे माझ्या संतांचा वर्ग. संत जीवन जगले फक्त परार्थी. पहिल्या वर्गाचं चिंतन करायचंय. लक्ष देऊ नये का? स्वार्थ आणि परार्थ बद्दल मला तुम्हाला सांगायचंय. जे स्वतःचंही कल्याण करून घेत नाही आणि दुसऱ्याचं कल्याण झालेलं चांगलं झालेलं सहन होत नाही, त्याला स्वार्थ आणि परार्थ म्हणायचं. लक्ष देऊ नये का? पावसाळ्याचे दिवस आहे. महिला मंडळ सगळे आपण शेतकरी आहोत. मला सांगा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये संध्याकाळी जर आपल्या घरातील लाईट गेली, लाईट गेल्याबरोबर तुम्ही काय करता बरं? काय करता? काय करता तुम्ही? ते तर बोलायच्याच गुण झालं. सांगा की काय करता? हा, बोला ना. लाईट गेल्याबरोबर तुम्ही काय करता? दिवा लावता? नाही नाही, अगोदर दिवा नाही लावत आपण. घराच्या बाहेर येतो, शेजाऱ्याची लाईट आहे का गेली या अगोदर पाहतो, काय आणि नंतर दिवा लावतो. लक्ष देऊ नये का? दिवा लावल्याच्या नंतर माऊली ज्ञानोबा वर्णन करतात, त्या
त्या दिव्याच्या भोवती एक पतंग नावाचा किडा गुणगुण करत असतो. पाहिलाय का तुम्ही? बघितलाय ना? हा, तो किडा काय करतो बरं? दिव्यावरती झडाप घालतो. गुणगुण करता करता दिव्यावरती झडाप घालतो, म्हणजे स्वतःही मरण पावतो आणि दुसऱ्या करता आपल्या करता देखील अंधकार करून जातो. म्हणजे स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. त्याच्यामध्ये स्वतःचंही कल्याण नाही आणि दुसऱ्याचंही कल्याण नाही. चांगलं वाटत नाही. एका गावामध्ये दोन भाऊ राहत होते. सख्खे भाऊ होते पण पक्के वैरी होते. सख्खे भाऊ पण पक्के वैरी. दोघांचंही एकामेकाचं चांगलं झालेलं त्यांना अजिबात सहन होत नव्हतं, चांगलं वाटत नव्हतं. दोघही भाऊ भगवान शंकराची आराधना करत होते, भक्ती करत होते. कर्पूरगारं करुणावतारं संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवभवानि सहितं नमामि. हर हर शंभो शंभो शिव महादेवा शंभो शंभो शिव महादेवा शंभो. गोळ दोघही भाऊ आराधना करत होते, भक्ती करत होते. ऐका, लक्ष देऊन ऐका. स्वार्थ आणि परार्थ बद्दल सांगायचंय. आराधना करत असताना भगवान शंकर प्रसन्न झाले. जो मोठा भाऊ होता ना दोघातला, त्या मोठ्याकडे गेले. माग म्हणे, तुला काय मागायचं? मोठा म्हणे, काही नको देवा. माझा छोटा भाऊ, लहाना भाऊ सुद्धा तुमची भक्ती करतोय, आराधना करतोय, उपासना करतोय. माझी एकच मागणी देवा तुमच्याकडे. माझ्या छोट्या भावाला जर तुम्ही एक वस्तू दिली ना, एक, त्याच्यापेक्षा मला डबल मिळाली पाहिजे, कमी पडायला नको. का? सहन होत नव्हतं एकमेकाचं चांगलं झालेलं. भगवान शंकर छोट्याकडे गेले. माग काय मागायचं? काही नको देवा, मला 1 एकर जमीन द्या. म्हणजे मोठ्याला किती द्यावं लागली? 2 एकर, कारण मागणी तशी होती. पुन्हा भगवान शंकर छोट्याला म्हणू लागले, माग काय मागायचं? काही नको देवा, मला 1 बंगला द्या. म्हणजे मोठ्याला 2. मागणीच तशी होती, कमी पडायला नको. पुन्हा भगवान शंकर छोट्याला म्हणतात, माग काय मागायचं? काही नको देवा, मला 1 पत्नी द्या, 1 बायको द्या. म्हणजे मोठ्याला यात फक्त म्हणायचं. नाही तर मुलीचं फार अवघड झालं महाराज. मुलीकडचे ताई, मुलीकडचे एवढे हुशार आहेत, एवढे हुशार निघालेत. अशा घरात मुलगी देतात का तिला काही त्रास झाला नाही पाहिजे. बरोबर आहे महिला मंडळ? अशा घरात एका ठिकाणी मी कीर्तना करता गेले. कीर्तन झाल्याच्या नंतर एक व्यक्ती माझ्याकडे आला. मला म्हणे, ताई चला आपल्या घरी चहा घेण्याकरता. म्हणलं ठीक आहे चला. घरी गेल्याच्या नंतर तो व्यक्ती मला सांगू लागला, ताई आपल्याला एकच मुलगी आहे, एकच आहे म्हणे. म्हटलं मग तिचं एवढं कल्याण झालं, एवढं कल्याण झालं. म्हटलं किती कल्याण झालं सांग बाबा. तो म्हणे, ताई तिला सासरा सुद्धा नाही, तिला सासू सुद्धा, मग तो डोक्याला ताण नाही. तिला भाया सुद्धा नाही, तिला देर सुद्धा, तिला नणंद सुद्धा. मला वाटलं म्हणतो कोण, तिला नवरा सुद्धा. अशा घरात मुलगी देतात. 2च तोंड, रोज खिचडी बोट. विठाला विठाला. म्हणजे मोठ्याला 1 पत्नी दिली, छोट्याला, मोठ्याला 2 मिळाल्या. बरोबर का नाही? मागणी तशी होती, डबल मिळाला पाहिजे. आता छोटा फार हुशार होता पुरुष मंडळ, लक्ष देऊ नका. छोटा फार हुशार होता. म्हणे, देवा मी तुम्हाला 1 वस्तू मागितली की ती माझ्या मोठ्या भावाला डबल होते, याचं कारण काय आहे? भगवान शंकर म्हणतात, अरे वेड्या, तुझ्या मोठ्या भावाची मागणीच काय आहे की तुला 1 वस्तू दिली की ती त्याला डबल मिळाली पाहिजे, कमी पडायला नको. छोटा फार हुशार होतो. म्हणे, देवा एक काम करा ना, माझा 1 हात, 1 पाय आणि 1 डोळा जाऊ द्या म्हणे. मोठ्याचं काय झालं असं? दोन्ही पाय, दोन्ही हात, दोन्ही डोळे, म्हणजे शाप झाला. स्वार्थही नाही आणि परार्थही नाही. विठाला. दुसरा वर्ग जो स्वार्थही साधतो आणि परार्थ देखील साधतो. नदी उगम पावते पण समुद्राला मिळत असताना, जात असताना ती गावोगावी पाणी देत जाते, लोकांचं कल्याण करते. सूर्य उगम पावतो, लक्ष देऊन ऐका, सूर्य उगम पावतो पण मावळत असताना सगळ्या जगाला तो प्रकाश देत जातो.
का तुमच्या गावात देत नाही? देतो ना? म्हणजे स्वार्थही साधतात आणि परार्थही साधतात. तिसरा वर्ग जो आहे तो म्हणजे माझ्या संतांचा वर्ग आहे. संत जीवन जगले, स्वतः करता नाही, स्वार्थ जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा संतांचा जगाच्या कल्याणा कथेमध्ये कथाच का लक्ष देऊन ऐका. कथा का माणसाने श्रवण करावी, का श्रवण करावी? जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं. जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और जो व्यथा को ही मिटा देती है उसे भागवत कथा कहते हैं, उसे भागवत कथा कहते हैं. म्हणून जीवनामध्ये गीता भागवत माणसाने श्रवण केली पाहिजे. गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवतच का? त्याचं उत्तर तुम्हाला सांगते की एक ग्रंथ असा आहे माणसाला शिकवतो की माणसानं जगावं कसं. दुसरा ग्रंथ असा आहे की माणसाला शिकवतो माणसाने मरावं कसं. म्हणून भागवत विठ्ठल म्हणून जशी संगत तसं जीवन घडत असतं. म्हणून संतांची संगत करा. फायदा अभंगाच्या दुसऱ्याच्या
महाराजांचा सुद्धा गोड आवाज आहे. असे गायनाचार्य लागतात महाराज. आता एका ठिकाणी मी कीर्तना करता गेले, मी दुसऱ्याच्या कीर्तनाला गेले श्रवण करण्याकरता, ऐकण्याकरता. पण झालं असं, जे कीर्तनकार होते त्या कीर्तनकाराचे आणि एक असे समोर गायक होते, त्यांचे भांडणं झालेले होते बघा. कीर्तनकाराचे आणि गायकाचे भांडणं झालेले होते. आता कीर्तन चांगलं रंगात आलं आणि महाराज त्या कौरव आणि पांडवांचं युद्धाचा प्रसंग सांगत होते. प्रसंग सांगत असताना महाराज म्हणू लागले, पांडवांनी कौरवांना फार मारलं. काय? पांडवांनी कौरवांना फार मारलं. आता ते महाराजांचे भांडण झालेले होते, ते काय प्रमाण द्याव? ते म्हणे कोंडू कोंडू धरीला जीव. म्हणजे त्यांना प्रमाण असं सांगायचं होतं की पांडवांनी कौरवांना कोंडू कोंडू मारलं, म्हणजे यांचे भांडण झालेले होते. पण गोड गातात महाराज. आता असे आम्हाला काही गायक वादक लाभत नाही. आता महाराज सुद्धा काय गोड वाजवतात. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महाड आहे. गोड वाजवतात. नाही तर असे वाजवणारी भेटत नाहीत ते आम्हाला. काही काही ठिकाणी फार अवघड असतं. आता मला जास्त कळत नाही त्यातलं, पण थोडं फार वाजवते बरं का. एका ठिकाणी कीर्तना करत गेले, 2 मृदंगचारी होते. 2 मृदंगचारी. एका महाराजांचा मृदंग जरा कमी झाला, स्वरातून उतरला. मी म्हटलं महाराज तुमचा मृदंग जरा कमी झाला, स्वरातून उतरला. त्या महाराजांनी काय करावं बरं ताई? स्वरामध्ये लावून घ्यायला पाहिजे. ते महाराज एवढे हुशार होते, एवढे हुशार होते. पखवाद उभा केला आणि बोटाने मोजू लागले. मला म्हणे ताई काय बोलता तुम्ही? दुकानामधून जेव्हा घेतला होता तेव्हा पण एवढाच होता आणि आता सुद्धा काय म्हणता कमी झाला म्हणे. कीर्तन थोडस रंगामध्ये आलं. नवीन भागाला गेले होते, दोघंही वाजवू लागले. कीर्तन रंगामध्ये आले. मी म्हटलं महाराज दोघांनाही थांबवलं. म्हटलं एक काम करा, तुमचं काही मला काही मिळ लागा ना, मी जसा जसा पुढं गायन काम करल तसं तुम्ही माझ्या पाठीमागे चला. म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ असा होता, मला जरा सांभाळून घ्या. ते एवढे पुढचे निघाले, एवढे पुढचे निघाले. दोघंही उठून उभा राहिले, पखवाट डोक्यावरती घेतले, माझ्या पाठीमागे गेले. मला म्हणे ताई तुम्ही पुढे गायन काम करा, आम्ही तुमच्या पाठीमागे चालतो. मी म्हटलं इथं भेटले, वरती भेटू नका. पण महाराज गोड वाजवतात. महाराजांकरता पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या. हरीला श्रवण घडेला भोजन उचिष्टाचे. जे संतांनी नामस्मरण केलेलं आहे ते आपल्याला सुद्धा श्रवण करण्याकरता मिळेल. संतांनी काय गोड भजन केलं ऐका. माणसाने तर संतांची संगतीमध्ये भजन केलं, पण पशु पक्ष्यांनी झाडा वेलीने सुद्धा संतांबरोबर भजन केलं. ज्या वेळेस दुष्काळाच्या काळामध्ये तुकोबारांची एक पत्नी अन्न करता त्या ठिकाणी मरण पावली. लक्ष देऊन ऐका, गोड प्रसंग आहे. डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. दुष्काळ पडलेला आहे. एक पत्नी तुकोबारांची अन्न करता करता त्या ठिकाणी मरण पावली. दुसरी पत्नी म्हणजे जिजाबाई. घरामध्ये अन्नाचा कणही नाहीये. रोज लेकरं उपाशी झोपायचे. 2 दिवस झाले लेकरं रोज उपाशी झोपू लागले. अर्ध्या रात्री लेकराने उठावं, आईला म्हणावं, जिजाबाईंना म्हणावं, आई अगं फार भूक लागली, काहीतरी खाण्याकरता असेल तर दे ना. का तर घरामध्ये अन्नाचा कणही नव्हता, धान्य नव्हतं. जिजाबाईंना काय करावं? तटकन उठावं, मिठाचा खडा घेतला, पाण्यामध्ये बुडवला आणि तोच मिठाचा खडा लेकराच्या ओठावरतून फिरू लागली. ही आईची माया असते व्हायला म्हणतात, याला आई म्हणतात. आईचं अंतकरण कसं असतं ऐका. घरामध्ये खाण्याकरता काही नाहीये, पण जिजाबाईंना काळजी पडली, काय करावं काय करावं. आज या कलियुगामध्ये जर आपण पाहिलं ना, आई वडिलांची किंमत कुणाला कळत नाही हो, कळत नाही. आई म्हणजे काय असते? अंधारामधून जी ईश्वराकडे नेते,
तिला आई म्हणायचं. रोज जिजाबाई विचार करू लागले लेकरांना खाण्याकरता काही नाहीये. दुसऱ्या दिवशी जिजाबाई तुकोबरांकडे आले. महाराज रोज लेकरं उपाशी झोपतात, खाण्याकरता काहीतरी घेऊन या. तुकोबराय म्हणतात आहो तू काळजी करू नको, मला जर काम भेटलं मी काम करेल, पण खाण्याकरता काहीतरी घेऊन येतो घरामध्ये. तुकोबराय फिरू लागले. गावातील दुसरा सावकार तुकोबरांकडे आले. महाराज मला माहिती तुम्हाला कामाची गरज आहे, मला सुद्धा महिनाभरासाठी तीर्थयात्रेला जायचंय. मग तुकोबराय म्हणतात काही काम मिळेल का? हो, माझी जे ज्वारी आहे ना सगळं रान ज्वारीला भरलेलं आहे, कंस ज्वारीला भरलेला आहे, तुम्ही फक्त त्याचं राखण काम करायचं. महाराज म्हणतात त्याच्या मोबदल्यामध्ये मला काय भेटल? अर्धी ज्वारी भेटेल. ठीक आहे. पण तुकोबराय म्हणतात सावकार नक्की माझं काम काय आहे? लक्ष देऊन ऐका बरं का. सावकार म्हणतात महाराज तुमचं एकच काम, ज्वारीकडे जर पाखरं आले की पाखरांकडे जरा चांगलं लक्ष द्यायचं. ठीक आहे. महाराज शेतामध्ये गेले. महाराज विचार करू लागले जे भजन आपण भंडारा डोंगरावरती गेल्याच्या नंतर करतो ते भजन आपण इथे शेतामध्ये बसून करू, काही हरकत नाही. महाराज शेतामध्ये गेले, झाडाखाली बसले आणि गोड महाराजांचं भजन चालू झालं. बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भाव, करावा विठ्ठल, करावा विठ्ठल दिवे भाव, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल. गोड महाराजांचं भजन चालू आहे. ऐका ना, जे आजूबाजूला पाखरं बसले होते ना, महाराजांचं भजन ऐकून जी शेतामध्ये ज्वारी होती ना महिला मंडळ ज्वारी, ती ज्वारी सुद्धा डोलू लागली. कशानं? महाराजांचं भजन ऐकलं ना. आता 2 तास होत आले, आम्ही मर्रच उलट होतो, पण तुम्ही डुलले का? नाही, भजनात ताकद नाही. पण ऐका, महाराजांचं भजन ऐकून ज्वारी सुद्धा डोलू लागली. डोलत असताना ऐका सगळ्या पाखरांचं लक्ष, जे दुसऱ्या शेतामध्ये पाखरं बसले होते ना त्या सगळ्या पाखरांचं लक्ष कुठं आलं? ज्वारीकडं. अरे आज सोसाट्याचा वाराही नाही, सारी गरमट सुटली, पण तरी सुद्धा ज्वारी का डोलते हे पाहण्याकरता सगळे पाखरं कुठं आले? शेतामध्ये आले. पाखरांनी पाहिलं महाराजांचं गोड भजन चालू आहे. काही पाखरं महाराजांच्या समोर येऊन बसले, काही पाखरं महाराजांच्या मांडीवरती येऊन बसले, काही पाखरं महाराजांच्या विणा वाजू लागले, झणकार करू लागले. महाराजांनी डोळे उघडले, महाराजांचे डोळे डबडबले. तुकोबराय म्हणतात पाखरांना माझ्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी माझ्या बरोबर कधी भजन केलं नाही, पण तुम्ही पाखरं असून सुद्धा भजन करतात. मग माझे कोण आहात तुम्ही? वृक्षवल्ली आम्हा सोयरी संगतीमध्ये झाडानं वेलीनं पाखराने भजन केलं. ऐका, लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणतात पाखरांनो भजन करायचं, पण भजनाला येत असताना एकटे धाकटे येऊ नका. तुमच्या घरी जे लेकरं बाळ बायका सुना आई वडील असतील ना त्या सगळ्यांना कुठं घेऊन या शेतामध्ये, ज्वारीच्या शेतामध्ये. आणि महाराजांनी पाण्याची व्यवस्था केली. महाराज म्हणतात पाखरांनो भजन करायचं, पण रिकाम्या पोटानं भजन करायचं नाही. पोटाला पोटभर खायचं आणि नंतर
भजन करायचं. पाखराचा धंदाच. पाखर एकच करायचे, काय खायचे भजन करायचे, खायचे भजन करायचे. 15 दिवस झाले. 15 दिवस पाखरांच्या तब्येती सुधारल्या नाही. आमच्याकडे कोणी पाहू नका, मी पाखरांचं सांगते, पाखरांचं. महाराज म्हणतात, ऐका, महाराजांचे तुकोबांचे उद्गार आहे, पाखरांनो तुम्हाला भजन मानवलं बर का. काय म्हणतात, तुम्हाला भजन मानवलं बर का. ही ताकद संताची. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये पाखरांनी भजन केलं. अर्जुनाचं रोम रोम कृष्ण कृष्ण म्हणत होतं. ऐका, गवळणीने देखील काय गोड भजन केलं. त्यांच्या श्वासावरती कृष्ण होता. सासो की माला श्वासावरती कोण होता, कृष्ण होता, कन्हैया होता. हे गवळण म्हणे, खारे काना आम्हाला डोळ्याची पापणी आम्हाला नसती दिली तर बरं झालं असतं. का काना म्हणतात, काय झालं गवळणी. गवळण म्हणतात, अरे काना, जेव्हा जेव्हा ही डोळ्याची पापणी जागते ना रे काना, तेवढा वेळ आमचा तुला न पाहता जातो. किती शरीराची किती डोळ्याची किंमत होते मला सांगा. महिला मंडळ पुरुष मंडळ डोळ्याची पापणी झाकण्याकरता किती तास लागतात. नाही तुम्ही नका झाकू, तुम्ही झाकले ना तुम्ही झोपीत जाता. हा किती तास लागतात. 1 तास, अर्धा सेकंद पार होतो तिला, बरोबर का नाही. एवढी किंमत त्या गवळणीला होती. डोळ्याची पापणी आम्हाला नसती दिली तर बरं झालं असतं. काली काली संदे क्यों डाले, काली काली संदे क्यों डाले, हमें जिंदा शरीर दिलंय ना तर भजन करायचं. सर्वांनी वरती हात घ्यायचे.
थोडस भजन होईल बर का. मूर्ती राया श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. संतांची संगत कार्य करता दुसरा पर्याय कामारे बटिक सेवेचा सेवक दीनपणे रंग तेथे भजे. मग तुकोबारा म्हणतात सगळं सुख फक्त संतांच्या संगतीमध्ये आहे. माणसाचा असा भ्रम आहे की माणसाला वाटतं की लग्न झालं का सुख मिळेल. लग्न झाल्याच्या नंतर खरं सांगा सुख मिळतं का? हा, लग्न झाल्याच्या नंतर सुख नाही बर का. नवीन नवीन बायको म्हणत असते अहो तुम्ही माझे प्राणात आहात. 2-3 लेकरं झाले का ती म्हणत असते अहो तुम्ही माझे नात आहात आणि म्हातारपणाला ती म्हणते तुम्ही अनाथ आहात. लग्न झाल्याच्या नंतर सुख नाही. मुलगा झाल्याच्या नंतर मला सांगा पुरुष मंडळ मुलगा झाल्याबरोबर आपण काय करतो बरं? काय करता तुम्ही? मुलगा झाल्याच्या नंतर काय करता? पेढे वाटतं बरोबर का नाही? परत दुकानामध्ये जातो पेढेचं बॉक्स आणतो आपण. सगळ्या गावाला पेढे वाटतो. पेढे घ्या, मुलगा झाला पेढे घ्या, मुलगा झाला पेढे घ्या. खरं सांगा त्याच मुलाने जर म्हातारपणाला कमडात लात घालून घराच्या बाहेर काढलं तर आपण म्हणतो का पेढे घ्या? मुलाने मारलं पेढे घ्या म्हणतो का? नाही. मग ते सगळं सुख फक्त संतांच्या संगतीमध्ये.
संगती संताची झाली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, साधू संतांच्या चरणी अर्पण करते, गुरुवरांच्या चरणी अर्पण करते. तुमचे 10-15 मिनिटं शिल्लक घेतले म्हणून तुम्ही वेळात वेळ काढून इथे येतात म्हणून तुमच्याही चरणी अर्पण करते. म्हणून तुमचे 10-15 मिनिटं जास्त घेतले बरं का, जास्त घेतल्यामुळं माफ करा. कुणाला एक मुलगी असेल त्याने दुसरी माना, कुणाला मुलगीच नसेल तर दत्तक घेता. तुमची जमीन अगोदर माझ्या नावावर करा, मग दत्तक घेणं तर झापणार नाही मी. ज्ञानेश्वरा